तुमच्या झाडांना फुलं येत नाहीत, तुमची झाडं हिरवीगार राहत नाहीत, तर आज आपण बघणार आहोत की झाडांना जास्तीत जास्त फुलं कशी येतील, झाडांची मुळं मजबूत कशी होतील आणि आपलं झाड हिरवंगार कसं राहील. आणि तोही आपण करू शकतो घरच्याच गोष्टी वापरून ऑर्गॅनिक पद्धतीनं. केळीच्या सालीचं आणि त्याच्यामध्ये गूळ टाकून त्याचं एक द्रव खत. तर तुम्ही बघू शकता ही आपण घरात खाल्लेल्या केळीच्या साली आहेत. ह्याचे आपण छोटे छोटे तुकडे करणार आहोत आणि एका 4 लिटर पाण्यामध्ये ते टाकणार आहोत आणि त्याच्या जोडीला एक 100 ग्रॅम गूळ याचं मिश्रण आपण आता करणार आहोत. आता तुम्ही बघू शकता आपण इथं केळीच्या सालीचे छोटे छोटे तुकडे करून घेतले. ह्याच्यापेक्षा अजून आपण छोटे तुकडे करू शकतो, पण आपण मीडियम साईजमध्येच ठेवलेले आहेत. त्याच्याबरोबर आपण हा 100 ग्रॅम गूळ घेतलेला आहे, कारण आपण 4 लिटर पाण्यामध्ये हे मिश्रण करून घेणार आहे. तर प्रथमतः आपण गूळ पाण्यामध्ये मिक्स करून घेऊया. तर गूळ टाकण्यामागचं कारण हे असतं की गूळ वापरल्यानंतर तुम्ही कोणतंही खत बनवता किंवा कोणतंही काही बनवता, तर गुळांमुळे सूक्ष्मजीवांची वाढ झपाट्यानं होते आणि तुमचं जे काही द्रव किंवा तुमचं जे काही खत बनणार आहे हे तुमचं लवकरात लवकर बनलं जातं. आणि केळीच्या साली वापरायची ह्याच्यासाठी की केळीच्या सालींमध्ये पोटॅशियम आणि फॉस्फरसचं प्रमाण भरपूर असतं, जेणेकरून आपल्या फुलझाडांना, फळझाडांना किंवा भाजीपाल्याला ते खत चांगल्या प्रकारे वाढ करण्यास मदत करतं. आता हे जे मिश्रण आहे हे आपण 5 दिवस ठेवणार आहोत. दिवसातून फक्त एकदा ढवळायचं आहे, पॅक बंद करून ठेवायचं नाही आहे. पॅक बंद केलं तर सूक्ष्मजीवांची वाढ जलद गतीनं होत नाही आणि जलद गतीनं वाढ झाली नाही तर चांगल्या प्रकारचं तुम्हाला द्रव खत मिळणार नाही. तर ह्याचा फायदा ह्याच्यासाठी असतो की आपण रासायनिक खतांपेक्षा घरगुती फॉस्फरस आणि पोटॅशियम ह्याचं खत आपण घरच्या घरी केळीतून बनवू शकतो. जी केळी आपण कचऱ्यामध्ये फेकून दिली जातात किंवा आपण घरचा गुळच असतो, जे काही वापरणार आहे ते पण फक्त आपण घरगुती गोष्टीतून याचं खत निर्माण करतो. तर मित्रांनो, आता आपण ह्याच्यावरती झाकण ठेवून देणार आहे. हे 5 दिवसासाठी मिश्रण सावलीत ठेवायचं आहे आणि दररोज ते एकदा दिवसातून ढवळायचं आहे, जेणेकरून त्याचं मिश्रण चांगल्या प्रकारे तयार होईल. आमचे ह्याच्या आधीचे व्हिडिओ पाहिले असतील, आमचे फुलाचे व्हिडिओ असतील किंवा भाजीपाला पिकवलेले व्हिडिओ असतील, तर तुमच्या लक्षात येईल की आम्हाला रोज किती फुलं सापडतात, भाजीपाला किती सापडतो. हे 7 दिवसानंतर तयार झालेलं द्रव आहे, जे आपण 7 दिवसापूर्वी केळीच्या साली, 100 ग्रॅम गूळ आणि 2 लिटर पाणी अशा प्रकारचं मिश्रण करून रोज ते आपण हलवत होतो. आता हे जे द्रावण तयार झालेलं आहे हे केळीच्या सालीचं प्रमाण जास्त असल्यामुळं आपण ह्याच्यामध्ये एक 4 ते 5 लिटर पाणी टाकणार आहोत, जेणेकरून ते द्रव डायल्यूट होईल आणि कोणत्याही आपल्या पालेभाज्याला, फळझाडांना, फुलझाडांना कोणतीही हानी पोचणार नाही. तर आपण प्रथमतः त्याच्यामध्ये पाणी भरून ते डायल्यूट करू आणि त्याच्यानंतर आपण सर्व पिकांना घालू, जेणेकरून आपल्या सर्व भाज्यांना, फळांना, फुलांना त्याचा फायदा होईल. तर आता हे पूर्ण मिक्सचर तयार होत आहे. इथं तुम्ही पाहू शकता साधारण एक मग सगळ्या फुलझाडांना आम्ही जे केळीचं द्रावण बनवलेलं आहे ते टाकून घेत आहोत. याच्यामुळे सगळ्या फुलझाडांची वाढही आता छान होणार आहे. मागच्याच व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवले आम्ही झाडांची छाटणी केली आहे. यानंतर झाडांना तुम्ही खतं घालू शकता किंवा असं ऑर्गॅनिक पद्धतीने काही ना काही खत करून टाकलं तर झाडांची वाढ अतिशय चांगल्या पद्धतीने होते. मी मागच्या वेळी जेव्हा छाटणीचा व्हिडिओ टाकला तेव्हा एका ताईंची कमेंट आली होती की तुमच्या कुंड्यांमध्ये कचरा दिसत आहे, स्वच्छता आधी ठेवायला शिका. तर इथं तुम्ही बारकाईने पाहिलं तर सगळ्या बकेटमध्ये पालापाचोळाच दिसत आहे. हा पालापाचोळा आम्ही झाडांचा खाली पडलेल्या बकेटमध्ये टाकत असतो. यापूर्वीही मी तुम्हाला सांगितलेलं आहे की आम्ही गांडूळ खताचा जास्त वापर केल्यामुळे प्रत्येक बकेटमध्ये भरपूर सारे गांडूळ आहेत. तर ते गांडूळ ॲटोमॅटिक हा जो पालापाचोळा आहे हा कुजवण्यास मदत करतात व त्या खतामध्ये त्याचं रूपांतर होतं. आम्ही वाहिलेले देवाला जी फुलं आहेत
ते देखील दुसऱ्या दिवशी सुकलेले फुलं आम्ही येऊन इथं बकेटमध्ये टाकत असतो. हे अगदी खरं आहे. एक फूल देखील आमच्या घरी वायाला जात नाही. त्याचं देखील आम्ही खत बनवतो. आणि उन्हाळ्यामध्ये तर आम्ही अगदी जास्त पालापाचोळा टाकतो बकेटमध्ये. याचंही एक रिझन आहे की उन्हामध्ये झाडं पाण्यासाठी तग धरत नाहीत. म्हणजे एक दिवसाआड पाणी दिलं तरी ही झाडे सुकतात. जर तुम्ही असा पालापाचोळा टाकला तर खालून झाडांना ओलावा राहतो. या पालापाचोळ्यामुळे डायरेक्ट जो सूर्यप्रकाश आहे तो थेट बकेटमध्ये जात नाही आणि त्यामुळे पाणीही जास्त काळ टिकून राहतं. यासाठी दरवर्षी आम्ही उन्हाळ्यामध्ये तर हा पालापाचोळा अगदी जास्तीत जास्त प्रमाणात टाकतो. याशिवाय आमचं टेरेस अतिशय स्वच्छ आहे आणि नेहमी स्वच्छ असतं. चला तर तुम्ही देखील असं केळीचं पाणी बनवा आणि झाडांना टाका. व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. आवडला तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. कमेंट करा. धन्यवाद.